गुड मॉर्निंग. मी दीपक राठोड. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार म्हणल्यावर आज थोडंसं फ्री टाईम होतं. त्यासाठी मी आलो आज सकाळी शेतामध्ये. तर तुम्हाला दाखवतो मी आपलं शेत. तर आपल्या शेतामध्ये काय काय तर हे आहे हरभरा, इकडे लावलेला आहे टोळ कांदा, बियाचा कांदा, पलीकडे तिकडे तूर आहे, ती तिकडे आहे तूर, त्याच्यानंतर ही इकडे हळद, ही लसूण आणि हे आहे गहू. तर आपण सकाळी शेतामध्ये आलो आणि इथं आपल्या शेताच्या साईडलाच एक बैलगाड्या शर्यतीचं एक मैदान बनवलेलं आहे, जे की तिथे दिसत येते, ते बैल दिसत आहे तिथे आहेत. आज त्यांचा सराव पल्ला. तर आपण ते सराव पल्ला बघण्यासाठी आपण जाणार आहे. ते कसं ते म्हणतात ना की शेतकऱ्याच्या पोराला काहीतरी एखादा नाद असावा, तर तो नाद म्हणजे बैलगाड्या शर्यतीचा. तर आपण तो बघणार आहे आजचा, कसं राहणार आहे बैलगाड्या शर्यतीचा. मस्त सराव पल्ला होणार आहे. बघू आपण तिथे कोणकोणते बैल आहे, तुम्हाला दाखवतो मी आजच्या या ब्लॉगमध्ये. तर हे आहे बैलगाड्या शर्यतीचं नाद, म्हणजे मराठीत त्याला रांग म्हणतात. आणि इथं बैल आलेले आहेत. हे नायक जे की शंकर पवार यांचा आहे, हा आहे बाजी विक्रम राठोड, स्वतः मालक चालक दूरकरी पण हेच आहे. बघूया आजचा आपला. बघा अजून एक तिकडे बैल आहे, तो कोणता आहे? काशी. तो काशी, हा नायक आणि हा बाजी. हे त्यांना रास्ता दाखवते. हे चल रे ले उसको. हे बाजी, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा बाजी. हे आहे काशी आणि त्याच्यासोबत आहे कालूडॉन, म्हणजे छोटा धुरकरी, उगवता तारा आहे हा छोटा धुरकरी, जे की तू घेणार आहे रे बैलाला. कधी घेणार आहे? सोमवारी का? कोणता? खिल्लार. हे पण खिल्लार बैल घेणार आहे. याला पण चांगला नाद लागलेला आहे बैलगाड्या शर्यतीचं. हे शर्यत पाहायला आमचा टायगर सुद्धा आलेला होता. पहा कशी मस्त शेपूट आलं होते. हे आमचे बापू जे काशीचे मालक आहेत, ते बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी आपल्या कोठ्यावरून पाणी भरून आणलं, कॅन भरून. पाटील यांचं सुद्धा स्वागत झालेले. राम राम बाई बाप्पा, राम राम. हो भाऊ एक. तर हा होता पहिला पल्ला बाजी आणि काशीचा. तर हे पहिल्या पल्ल्यामध्ये बाहेर गेले आणि थोडक्यात विकास वाचला. ते गाणे कोण ऐकाय ते ध्याना नाही का देऊ कटाया. शिस्त नावा शिस्त. आणि पहिल्यांदा बाजी आणि काशी फरार झाल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना डबल एकदा पलतीवर आणलं होतं. डबल एकदा पुन्हा एकदा फरार. हा आला धागा आणि राजा. आता होणार आहे यांचं फेरा. कोण पाय दिला सांग ना. कुठं लागलं का? मग काय व्हायली इकडं पाहून सांग ना. मधुर काही मिळत पण व्यस्त मधुर. नामदेव भाऊ राठोड 2026च्या उन्हाळ्याचे मानकरी लवकरच आम्हाला सर्वांना बुंदी खाऊ घालतील अशी अपेक्षा करतो. तरी कुठे सापडल्या पोऱ्या तर पोऱ्या खाली कॉन्टॅक्ट नंबर नामदेव राठोडचे. सांग सरपंच आमचे. काय चाललं तू? कशात? पटापटात. तर हा होता दुसरा पल्ला. हा दुसरा पल्ला होता काशी आणि नायकाचा. तर हे दुसऱ्या पल्ल्यापेक्षा आपण बापूचं रिॲक्शनच कॅप्चर केलं. पहिलाच आमचा पल्ला सरळ गेला आणि त्या पहिल्याच्या ह्याच्यामध्ये कांड झाला. सगळ्यात मोठा कांड झाला म्हणजे आमची रेगीचं चाक तुटून गेलं. हे इथून गेली या दगडावरून. हे झालं, हे डंगचिक डडडंग करून राहिली आता आमची जाग. चक्रव्यूह आता सरळ करत आहे आमचे परम मित्र नामदेव भाऊ राठोड आणि धुरकरी विक्रम भाऊ राठोड. त्यांच्या साथीदाराला शंकर भाऊ पवार, नायक बैलाचे मालक. तसेच आमचे पाटील पण थोपून आता बसलेले आहेत खाली. टर्को खिचले रो, फरको काढले रो. काय माताजी ये क्या हो गया. तर आजचे जेवढे पल्ले होते सगळे झाले होते फरारानं. आणि फरार झाल्याच्या नंतर जे एकच पल्ला सरळ गेला ते बी त्याचे झाला, कांड ती चाक तुटली. आणि हा होता शेवटचा पल्ला. आणि हे झाल्याच्या नंतर